रामकृष्ण हरी भक्तिगंध चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भारूड म्हणजे काय हे दाखवणार आहे। आणि भारूड ही कला कुठून आलेली आहे तर भारूड ही कला महाराष्ट्रातून म्हणजे ग्रामीण भागामधून ही कला आलेली आहे। आणि ही कला पारंपरिक आहे, म्हणजे पूर्वजांनी जोपासलेली ही कला, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कला आहे। तर ही कला धनंजय शिंदे महाराज ह्यांनी ही कला कशी जोपासली ही तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे धनंजय महाराज एक इंजिनियर आहेत आणि इंजिनियर असून सुद्धा ही कला पारंपरिक आलेली कला कशी सादर करत आहेत हे तुम्हाला दाखवत आहे। आणि धार्मिक कलेचं प्रसार माध्यम आहे आणि ही पहिलाच आपला भाग आहे आणि ह्या पहिला भाग असल्यामुळे वंदना ही होणारच। तर आपण चला पहिल्यांदा वंदन करूया आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मग साधन साधावे वंदावे मग साधन साधावे आदि गुरु शिवंदावे मग साधन साधावे आदि गुरु शिवंदावे मग साधन साधावे 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 आदि गुरु शिवंदावे 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 मग साधन साधावे अरे नाव तुझं घेऊन पडली परण ओटाला नाव तुझं घेऊन पडली परण ओटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला कितीतरी दुनियामध्ये झाली तुझी व्हावा शेवटला करवला गुरुराज धावा कितीतरी दुनियामध्ये झाली तुझी व्हावा शेवटला करवला गुरुराज धावा नाही रे किंमत तुझ्या थाट माटाला नाही रे किंमत तुझ्या थाट माटाला थाट माटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु म्हणजे माय बाप त्यांच्या दर्शनी जळते पाप गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे त्यांच्या पायाशी तुका म्हणे ऐसे गुरुचरण त्यांचे हृदय धरू। आता सद्गुरूंना वंदन झालं, आता गणेशाचं स्तवन करू, गणेशाचं स्तवन करू, गणपती बाप्पाचं वंदन करू। तुम्ही म्हणाल गणपतीचं स्तवन का करायचं? आता तर इथं साक्षात आदिमाया नवरात्रीची आदिभावानी दुर्गा माता आहे। सांगू ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू आधारी तुझी। मग आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। आता गणेशाचं स्तवन करूया। 14 विद्या आणि 64 कलेची असणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा। इथं 7वी 8वी 9वी 10वीत कोण आहे का? 11वी 12वीत असले तरी चालेल। हाय का कोण टोळीत? हाय ना? हा तो ती केसरी टी शर्ट वाला बसलंय बघ भीतीच्या कडेला। काय नाव त्याचं? ओम होय, काय माय गोड नाव आहे। ओम इकडे ये पुढं य य य य य य या या बरं असू दे, बस तिथंच ओम। आता तिथनच मला सांग, आता ही पोरं शाळेत जातात म्हणजे त्यांना शाळेत गेल्यावर काही थोडं टेन्शन असतं का? मला सांगा।
घरी आईला वाटतं डबा बनवून दिला म्हणजे माझं काम झालं. पण पोरग शाळेत गेल्यापासून माघारी येईपर्यंत शाळेत वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट शिकवल्या जातात, वेगळी वेगळी इक्वेशन शिकवली जातात, वेगळी वेगळी इंटिग्रेशन शिकवली जातात, वेगळी वेगळी डेरिव्हेशन शिकवली जातात, वेगळे वेगळे थेरम असतात. मग एवढा सगळा अभ्यास करून 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 पोरांच्या मेंदूला ताण होतो. मग त्या मेंदूला ताण होऊ नये म्हणून गणेशाचे स्तवन करायचं. ओम सांग मला साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू. सरळ पाणी नाही तुमचं, अख्ख्या भागात फिरली पण असलं नाही. असो, अरे एवढा अवघड अवघड पोरांना काय येतंय, मग ते यावं म्हणून गणेशाची स्तुती करायची.